सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये एटीकेटीच्या मुद्द्यावरून विद्यार्थी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। नेमकं काय प्रकरण आहे, काय प्रकार घडलाय पाहूया। पुणे विद्यापीठात परीक्षेतील एटीकेटीच्या मुद्द्यावरून इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आक्रमक झाले। कुलगुरूंना भेटण्यासाठी विद्यार्थी जमल्यावर पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर मात्र विद्यार्थ्यांनी गेटवरून उड्या टाकत कुलगुरूंच्या मुख्य इमारतीमध्ये प्रवेश केला। शेकडो विद्यार्थी रस्त्यावर आलेत, आंदोलन केलं। आता आमची कुलगुरूंसोबत चर्चा झाली तर कुलगुरूंचं म्हणणं असं आहे की कुलगुरू जे आहेत ते दिल्लीला गेलेले आहेत या विषयासंदर्भात आणि सकारात्मकपणे याच्यावर निर्णय येईल असं आम्हाला अपेक्षा आहे। तर नाही झालं तर परत आक्रमकपणे आम्ही इथं आंदोलन करून उपोषणाला बसणार आहोत। 5 तारखेला रिझल्ट लागला होता, तो आज 14 तारीख आहे। तो रिझल्ट कंटिन्युअसली अपडेट होतोय, म्हणजे जिथे मुलांना पास दाखवलं होतं त्यांना आता फेल दाखवत आहेत, फेल मुलांना पास दाखवत आहेत। की हे जे सगळे मुद्दे विद्यापीठाच्या कारभारात जर अनियमितता आहे तर यामुळे मुलांना एक चान्स मिळावा एवढीच री एक्झामची आमची विनंती आहे। आणि वारंवार गोंधळ करायचा 5 दिवसात करतो 4 दिवसात वर अशा पद्धतीने आश्वासन देतात। जर त्यांनी आम्हाला पुरेसं आश्वासन दिलं नाही तर आम्हाला ह्या 2-3 दिवसामध्ये उपोषणाची तयारी आमची आहे। विद्यार्थ्यांच्या माहितीनुसार याआधी पहिल्या किंवा दुसऱ्या विषयात एखाद्या विषयामध्ये अनुत्तीर्ण झाल्यावर 3ऱ्या वर्षात प्रवेश मिळत होता। मात्र नव्या नियमानुसार ती पद्धत रद्द करून आता 3ऱ्या वर्षाला प्रवेश देणं बंद झालंय। तीच पद्धत पुन्हा लागू करावी यासाठी विद्यार्थ्यांनी केलेल्या या आंदोलनाला कॅरी ऑन नाव देण्यात आलं होतं। याशिवाय परीक्षेमध्ये मिळणारी ग्रेस, निकालावर संभ्रमही कायम असल्यानं आंदोलन अधिक आक्रमक झालं होतं। तुर्तास येत्या 2 दिवसात निर्णय घेऊ असं आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलंय। लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।